फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली एक तरुण महिला डॉक्टरने काही दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समोर येताच संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली. मृत डॉक्टरनी तरुणीने आत्महत्यापूर्वी काही सहकाऱ्यांशी बोलताना त्यावर सतत दबाव आणला जात असल्याचं सांगितल्याचं सूत्रांकडून कळत आहे. विशेष म्हणजे हा दबाव एका खाजगी साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात असल्याचं नमूद केलं जात आहे. त्या कारखान्याचा संबंध भाजपची माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या नावाशी जोडला गेला आहे. विरोधकांचा आरोप आहे की निंबाळकर यांच्या कारखान्यातील कामगारांकडून वसुलीसाठी वैद्यकीय रिपोर्ट अनुकूल बनवण्यासाठी या तरुणीवर आणि पोलीस किंवा प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येत होता. हा दबाव त्यातून झालेला मानसिक त्रास अखेर तिच्या आत्महत्येचं कारण ठरल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेनंतर सर्वात तीव्र प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी ते पत्रकार परिषद घेऊन रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अंधारे म्हणाल्या, ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. डॉक्टर तरुणीला निंबाळकर यांच्या कारखान्याच्या संबंधित पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून मानसिक छळ सहन करावा लागला. तिने यावर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रही दिलं होतं, पण त्यावर कारवाई झाली नाही. अखेर ती त्रासाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्त झाली. त्यांनी यापुढे मुख्यमंत्र्यावरही टीका करत सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कोणालाही क्लीन चिट देण्याची घाई करू नये. क्लीन चिट म्हणजे तपास बंद करण्याचा अलिखित आदेश देणं होईल. आम्ही मागणी करत आहोत की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. उच्च न्यायालयाच्या समितीकडून याची तपासणी केली जावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. ही एक गंभीर दावा केला आहे. निंबाळकर यांच्या कारखान्यासाठी बीड जिल्ह्यातून ऊसतोड कामगार आणले जातात. हे कामगार कारखाना सोडून जाऊ नयेत म्हणून वैद्यकीय रिपोर्टमध्ये फेराफेर करण्यासाठी त्या डॉक्टरवर दबाव आणला जात होता. हे सिद्ध करणारी पत्रव्यवहार आणि दस्तावेज आमच्याकडे आहेत. या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. निंबाळकरवर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे, ही केवळ एका डॉक्टरची आत्महत्या नाहीये, तर प्रशासन आणि राजकीय दबावामुळे झालेले संस्थात्मक खून आहे. या प्रकरणात राजकीय प्रभावशाली लोकांचा सहभाग आहे, सतत होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना शांतीचं आव्हान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की काही दिवसापासून माझ्यावर विविध माध्यमातून आरोपाचा राळ उठवला आहे, पण सर्व आरोप चुकीच्या पद्धतीचे आहे. आधार या गोष्टींना कुठलाही आधार नाहीये. मी सर्व समर्थकांना आवाहन करतो की कोणावरही अयोग्य भाषा वापरू नका. आपण संवैधानिक मार्गाने लढा देऊ. त्यांच्या मते त्यांचा आरोप समाधानकारक असू शकतो. त्यांच्या आरोपाचं समाधान करू आणि तरीही कुणी समाधानी नसेल तर कायदेशीर उत्तर देऊ. निंबाळकरांनी स्पष्ट केलं की काही ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या समर्थकांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी मेहबूब शेख यांच्याबद्दल अयोग्य शब्द वापरल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. यावरून त्यांनी अस्वस्थ व्यक्त करत म्हटलं आहे की आपण विरोधकांशी लढा द्यायचा, पण आपले संस्कार परंपरा विसरायची नाही. बदलाव करायचा आहे. मात्र निंबाळकरांच्या आव्हानानंतरही त्यांच्या काही समर्थकांकडून धमकीचा कॉल केल्याची तक्रारी आल्या आहेत. सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे की निंबाळकर समर्थकांकडून फोनवरून दबाव आणि धमक्या दिल्या जात आहे. यावरून तणाव वाढला असून पोलिसांकडून या कॉलची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या मृत्यूबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यांच्या मोबाईल आणि ईमेल रेकॉर्डची तपासणी सुरू केली जात आहे. प्राथमिक तपासात काही पत्र मेसेजेस सापडले आहेत, ज्यात त्यांनी वरिष्ठ आणि राजकीय व्यक्तीकडून येणाऱ्या दबावाचा उल्लेख केला आहे, असं सांगितलं जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक SIT स्थापन करण्याची शक्यता आहे. तथापि आतापर्यंत रणजित सिंग निंबाळकर यांच्यावर कोणतीही थेट कारवाई झालेली नाही. या घटनेने भाजपच्या अडचणीत भर घातली आहे. विरोधक या प्रकरणाचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी संयुक्तपणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि काही मंत्री निंबाळकरांच्या
बचावासाठी पुढे सरकवले आहेत. याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.